मित्रांनो नमस्कार. नेहमीप्रमाणेच कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय एसआरएच्या घराच्या हस्तांतरणाकरता पैसे कमी झालेत. माहिती नको का? किती पैसे झालेत कमी आणि नक्की हस्तांतरणाबद्दल नक्की काय कायदा झालाय याची आज माहिती आपण घेणार आहोत. सर्वप्रथम एसआरए म्हणजे जिथे आपण स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीने बांधलेले जी काही घर आहेत, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेखाली बांधलेली घर आहेत, म्हणजे जिथे झोपडपट्टी आहेत त्या झोपडपट्ट्या हलवून त्या ठिकाणी त्यांना चांगली पक्की घरं देण्याकरताचा प्रयत्न करणारे ही जी सरकारी योजना आहे, त्या योजनेअंतर्गत जेव्हा घरं मिळतात तेव्हा ती एसआरएची घरं असतात. आता एसआरएच्या घरामध्ये राहणारा व्यक्ती जो आहे तो मूळ झोपडीधारक असतो, पात्र झोपडीधारक असतो. आणि त्या पात्र झोपडीधारक ज्या वेळेला ते हस्तांतरण करू इच्छितो, घर विकू इच्छितो, त्यावेळेला तो प्रश्न येतो की त्याला मुद्रांक तर भरावा लागतो. म्हणजे मला कुठच्याही एसआरएच्या झोपडीधारकाचं घर जर घ्यायचं असेल तर मला पहिल्यांदा पूर्ण मुद्रांक भरावा लागतो आणि मुद्रांक भरल्यानंतर मी एसआरए मध्ये ट्रान्सफर फी भरावी लागते. ती 1 लाख रुपये होती. मित्रांनो, 15 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र सरकारने ती रक्कम 50% कमी केली आणि आता 50,000 रुपये हस्तांतरण शुल्क आकारलं जाणार आहे. त्यामुळे हस्तांतरण शुल्क कमी झालं. मुद्रांक आहे तेवढाच आहे. हस्तांतरण शुल्क 1 लाखच्या ठिकाणी 50,000 आलेला आहे, हे नक्की. त्याचबरोबर अजून एक जो भाग आहे तो म्हणजे घराची विक्री ही 10 वर्षापर्यंत करूच शकत नव्हती. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे 19 डिसेंबर 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आता 5 वर्षापेक्षा जास्त जिथे घरं झालेली आहेत, त्या एसआरएच्या त्या बिल्डिंगला 5 वर्षापेक्षा जास्त वेळ झालेला आहे, अशा बिल्डिंग मधल्या लोकांना घर विकता येणार आहे. GR बघा आणि त्यानुसार कारवाई करायला हरकत नाही. याचं कारण एसआरएच्या संदर्भात कुठचाही निर्णय घेताना GR पाहिल्यानंतरच गाडी हलवा, एवढं माझा सल्ला नक्की असेल. आता एक गोष्ट जाता जाता एक नक्की तुमच्यासमोर मांडतो की एसआरएचं घर भाड्याने येतं का हो? ते 100% नाही, हे डोक्यात राहू दे. एसआरएचं घर तुम्ही भाड्याने देऊ शकत नाही. कारण एसआरएचं घर देण्याचं मागचं उद्दिष्टच काय की झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीला पक्क्या इमारतीमध्ये, पक्क्या घरामध्ये राहण्याकरता जागा देणं. मग त्यांनी मालमत्ता खरेदी विक्री किंवा मालमत्ता म्हणजे त्यांनी त्याचा कमर्शियल वापर करण्याकरता त्याचा वापर करायला सुरुवात केली आहे. तर मग काय होईल की जो येईल तो झोपडी करेल, घर मिळवेल एसआरएचं, परत भाड्याने थोडं दुसऱ्या झोपडी बांधायला लागेल. हे होऊ नये म्हणून त्यांना भाड्याने देण्याची परवानगी नाही. तुम्ही राहा, तुम्हाला राहण्याकरता ती घर दिलेले हे डोक्यात राहू द्या. लोक बरीच करतात ते सोडून द्या. अडचणीत आल्यानंतर बोंबलं देऊ नका. आजचा व्हिडिओ फक्त थोडक्यापुरता होता की 50,000 रुपये हस्तांतरण शुल्क झालंय याची माहिती देण्याकरता होता. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. आता इथेच थांबतो. धन्यवाद.